रयतेचे राजे कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, नर्वेद्राजा उमाजी नाईक, त्याचबरोबर संत गाडगेबाबा, संत बसवेश्वर, मातोश्री अहिल्यादेवी होळकर, या बहुजन समाजामध्ये जन्माला येऊन अखिल मानव जातीसाठी कार्य करणाऱ्या सर्व महामानवांना विनम्र असं अभिवादन करतो। आणि बहुजन समाजाला हुकुमराज समाज बनाना है, जिसकी संख्या जितनी भारी उसकी सत्ता में भागीदारी, तुम्हाला शासनकर्ते जमात बनायचंय। या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रत्यक्षात उतरवणारे महामानव काशीरामजी, या सर्वांच्या विचारांना प्रतिमांना विनम्र अभिवादन करतो। आणि आज बारामतीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माझे मित्र काळूराम चौधरी, त्यांची कन्या संघमित्रा आणि त्यांचे सर्व सहकारी, काही जणांनी पक्षाचा बी फॉर्म भरला, त्यांना चिन्ह भेटलेलं आहे, ते चिन्ह तुम्हाला माहिती आहे, पण अनेक सहकाऱ्यांचं चिन्ह वेगळं आहे, हे चिन्ह लक्षात ठेवायचं आहे। आणि आपल्या माणसाला तुम्हाला सर्वांना मतदान करायचंय। काळूरामजी, तुम्ही नशीबवान आहात की तुम्ही हत्ती हे चिन्ह घेऊन तुम्ही निवडणूक लढताय। बाबांनो, तुम्ही इथं सगळेजण उपस्थित आहात, माझी तुम्हाला विनंती आहे, हत्ती हे चिन्ह महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं। हत्ती या चिन्हाला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली काशीरामांनी। आणि आता आज रोजी भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये विरोधक नावाचा जो काही लोकशाही मधला कॉन्सेप्ट आहे तो आज संपुष्टात आलेला आहे। आज बारामती मधले नेते महाराष्ट्रावरती राज्य करत आहेत। बारामती मधल्या विरोधकांनी खऱ्या अर्थाने या पवारांना विरोध करायला हवा होता, पण त्यांनी शेपटी घातलेली आहे। आणि खरी विरोधकाची भूमिका पार पाडतायत आमचे मित्र सहकारी काळूरामजी। निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडायला मी इथं आलो होतो। काळूरामजी, मी नेहमी टेन्शन मध्ये होतो, अरे नारळ तर फोडलाय, पण आता पुढे काय होणार? नारळ तर फोडलाय, आता पुढे काय होणार? कारण पवार म्हटलं की महाराष्ट्राला धडकी भरते। पण काळूरामजींचा आज शेवटचा, उद्याचा शेवटचा दिवस आहे, शेवटपर्यंत हिमतीने लढणारा कार्यकर्ता आहे। त्यांना काय आमिष आली नसतील का? त्यांच्याकडे कोण भेटायला आलं नसेल का? पण काळूरामजी या बारामती नगर परिषद परिसरामध्ये दीनदलिताच्या, शोषिताच्या, वंचिताच्या, अपघातग्रस्ताच्या, सामाजिक न्याय हक्काच्या, नगरपालिका परिसरामधल्या रोजच्या जीवनमानाच्या अनेक प्रश्नावरती रस्त्यावरती उतरून संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे। आणि तो पवारांच्या विरोधामध्ये निवडणुकीला उभा आहे। त्याच्या हिमतीला दाद द्यायला मी इथं आलोय, कारण तो हिम्मतबाज माणूस आहे। आता माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, हे चिन्ह कुणाचं आहे? डॉक्टर बाबासाहेबांचं आहे। तुम्ही गळ्यामध्ये जे चिन्ह बांधलंय, या चिन्हाशी प्रतारणा करायची नाही। आणि आता इथं किती माणसं आहेत? आपण कमीत कमी 1000 माणसं पकडू। 1000 माणसांनी फक्त आणि फक्त 50 मतांची जबाबदारी घ्यायची। किती मताची? किती मतांची? एका माणसाने किती मताची? 50 मतांची। दादा, बाबा, काका, मावशी, शेजारी, जोडीदार, मित्र, व्यवसायातला मित्र, पेपरवाला, प्रत्येक माणसाला सांगायचं, आमचं हत्ती चिन्ह लक्षात ठेवा बरं का। प्रत्येक माणसाला, प्रत्येकाने जबाबदारी घ्यायची। काळूराम चौधरी हा उमेदवार नाही, इथं आलेला जिगरबाज माणूस इथं सभेला आलाय।
अरे पवारांच्या बारामतीमध्ये मला टेन्शन आलं होतं, अरे किती माणसं असणार. माणसं आले बाबासाहेबांचं संविधान वाचवायला, माणसं आले ताळूराम चौधरी कसा लढतोय. फाटका माणूस आहे पण नेटका माणूस आहे, कारण त्याच्या हातात बाबासाहेबांचं संविधान आहे. काय बोलले होते बाबासाहेब आंबेडकर, तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचंय. तुम्ही बनला शासनकर्ती जमात? नाही बनला तुम्ही. असंच बोलले होते का बाबासाहेब आंबेडकर शासनकर्ती जमात बनायचंय? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला लाख मुलाच्या मताचा अधिकार दिला. काय दिला? लाख मुलाच्या मताचा अधिकार दिला. एका बाजूला टाटा बिर्ला अंबानीच्या मताला जेवढी किंमत, तेवढीच गाव गाड्यामध्ये ऊसतोड मजुरीचं काम करणाऱ्या ऊसतोड मजुराच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत. हा लाख मुलाचा मताचा अधिकार या भारत वर्षामधल्या दीनदलिताला, शोषिताला, वंचिताला, पीडिताला, भटक्याला, कुडमुड्या जोशापासून ते मसनजोग्यापर्यंत, वडारापासून, बेलदारापासून, बेरड समाजापासून, माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुराव, घडशी, नाभिक, सुतार, लोहार, बेरड, बेडर, रामोशी, मुस्लिम समाजामधला अत्तार, तांबोळी, बागबान, या सर्व माणसांच्या मताला लाख मुलाचा अधिकार जर कोणी दिला तर तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. मग त्या हत्ती चिन्हाला मतदान करायचं का? पवार साहेबाच्या, ताईच्या, अजितदादाच्या सांगण्यावरनं कोणतरी साता उभा आहे. पवारांच्या सांगण्यावरनं, म्हणजे मोठ्या पवारांच्या सांगण्यावरनं कोणतरी उभा आहे, मला नाव पण माहित नाही. अजून कोणतरी उभा आहे. पण बाबासाहेबांचं चिन्ह घेऊन आपला काळूराम उभा आहे, त्याची मुलगी उभी आहे, त्यांचा मॉरल वाढवायचा आहे, त्यांची हिंमत वाढवायची आहे. आज घरामध्ये जाऊन झोपायचं नाही, आपल्या मताचं संरक्षण करायचं. लोकशाही वाचवायला निघालेली माणसं येडीच असतात. काय असतात? वेडीच असतात. माझ्या अगोदर अनेक जणांनी इथं भाषणं केली. मोहिते नावाचा एक युवा कार्यकर्ता बोलला, खूप छान मांडणी केली या माणसानं. आता खरं तर नगर परिषदेची निवडणूक आहे. काळूरामजी तुम्ही 1 BHK फ्लॅट देणार म्हटलात. तमाम महाराष्ट्रामधल्या सर्व मीडियाचं मला आभार व्यक्त करायचं आहे. बारामतीच्या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा 1 BHKचा फ्लॅट अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजला. देऊ शकतो आम्ही 1 BHK फ्लॅट. दादा म्हणतो बारामतीमध्ये मी हजारो कोटी रुपये आणले, बारामतीमध्ये मी हजारो कोटी रुपये आणले. आणि आणून काय केलं? आमच्या या परिसरामध्ये येऊन भेटी द्या म्हणा. अरे हजारो कोटी रुपये आणले, आपल्या पाहुण्या रावळ्यांना शेकडो कोटीची कॉन्ट्रॅक्ट द्यायला, त्यांचं कमिशन घ्यायला. समतोल विकास केला म्हणे, आमच्या कंपाऊंडवर तुमच्या गोदड्या वारात घालायच्या नाही. काय सुमार दर्जाचा माणूस आहे हा. अजितदादा पवार म्हणतात एका घरात 5-5 जण PhD करायला लागले. चुकीचं आहे का बरोबर आहे? तर एका घरात 5-5 माणसं PhD करायला लागलेत. मग PhD करणं म्हणजे काय वाईट आहे का हो? आणि ह्यांच्या एका घरात रोहित पवार आमदार, सुनेत्राताई खासदार, अजितदादा उपमुख्यमंत्री, शरद पवार खासदार, अजून युजवेंद्र पवार, अजून त्याचं ज्ञान कमी पडलंय, अजून कोण पार्थ पवार. तुमच्या घरात कशासाठी पाहिजे एवढी पदं? एका घरात PhD करणारी 5 माणसं या कारखानदाराच्या नेत्याला चालत नाहीत. अरे बहुजनांची पोरं आता कुठेतरी शिकायला लागलेत. या माझ्या बारामती परिसरामध्ये अनेक विजयंती ओबीसी बांधव आहेत. मी ओबीसी आंदोलक आहे. गावगाड्यातल्या बहुजनांना एकत्र येण्याचा, एकत्र करण्याचा संकल्प आम्ही सोडलाय. मी आजपर्यंत राजकीय व्यासपीठावर 2च गेलोय.
एक बाळासाहेब आंबेडकरांच्या अनेक उमेदवारांच्या व्यासपीठावर आणि दुसरा काळूरामजींच्या या व्यासपीठावर आलोय. जाहीर सांगतो मी इथं, जाहीर कुठल्याही पक्षाच्या आजपर्यंत व्यासपीठावर मी गेलो नाही. पण गावगाड्यातल्या सगळ्या दीनदलित बांधवांना एकत्र यावं लागेल, आपल्या हक्क अधिकाराची भाषा बोलावी लागेल. राजसत्ता आणि राजपाट हा मागून मिळत नसतो. राजसत्ता आणि राजपाट हा मागून मिळत नसतो, तर नेहमी तो संघर्ष करून हिसकावून घ्यायचा असतो. हे तत्व बाबासाहेबांनी आम्हाला दिलं. कारण राजसत्ता ही अंतिम आहे. काळूरामजी, नगर परिषदेमध्ये निश्चित तुम्ही चांगलं काम कराल, पण तुमच्या पक्षाचं स्ट्रक्चर, कायद्याच्या सभागृहामध्ये माणसं पाठवावी लागतील. विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये जिथं कायदा लिहिला जातो तिथं माणसं पाठवावी लागतील. आता अजितदादा पवारांनी हजारो कोटी रुपये आणले, पण या बारामती शहरामध्ये एखादं ओबीसी समाजासाठी एखादं वसतिगृह आहे का? आहे? दलित बांधवांसाठी आहे शासकीय असं? वतनाच्या जमिनी कुठे गेल्या? पवारने खाल्ल्या. बरोबर आहे का चुकीचं आहे? विमान प्रशिक्षण केंद्र कुणाच्या जागेवर आहे? महाराजांच्या. रामोशी वतनाच्या जागा कुठे गेल्या? गुरव वतनाच्या जमिनी कुठे गेल्या? महार वतन, मातंग वतन. या सत्ताधाऱ्यांनी आता तुम्हाला एक सांगायचं, महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शहराकडे चला. देश स्वतंत्र व्हायच्या काळातली परिस्थिती. बाबासाहेबांना वाटायचं गावगाड्यामध्ये दीनदलितावरती छूत अच्युतपणा, त्यांच्यावरती सोशल डिस्क्रिमिनेशन होत आहे, सामाजिक दुजाभाव केला जातोय. तर दलित बांधव शहरामध्ये गेला पाहिजे, त्यानं शिक्षण घेतलं पाहिजे आणि निकोप परिस्थितीमध्ये मान सन्मानाने या भारताचा नागरिक म्हणून जगलं पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे शहराकडे चला. महात्मा गांधी म्हणायचे गावगाड्यामध्ये शेतकरी राहतोय, शेतकऱ्यापर्यंत इथली व्यवस्था गेली पाहिजे, लोकशाही गेली पाहिजे, म्हणून खेड्याकडे चला. आज परिस्थिती काय? खेड्याकडे आलेला माझा दलित बांधव स्लम्स मध्ये, झोपडपट्ट्यामध्ये एकदम बकाल परिस्थितीमध्ये जीवन जगतोय. त्यांच्यापर्यंत लोकशाही पोचली नाही. आणि गावगाड्याच्या ग्रामपंचायतीपासून, पंचायतीपासून जिल्हा परिषद पर्यंत गावागावात काळूरामजी राजकारण आहे. चावडीवर राजकारण, सोसायटीत राजकारण, पंचायतीत राजकारण, झडपीत राजकारण, नगरपंचायतीत राजकारण, नगर परिषदेत राजकारण, नगरपालिकेत राजकारण, महानगरपालिकेत राजकारण, बँकेत राजकारण, डीसीसीत बँक राजकारण, कारखान्यात राजकारण. आणि तुम्ही आम्ही माणसं मागणकराच्या भूमिकेमध्ये. तुम्हाला राज्यकर्ती जमात व्हायला सांगितलं बाबासाहेबांनी, तुम्ही झालात मागतकरी जमात. मोहिते साहेब, तुम्ही प्रश्न मांडला, समाज कल्याण विभागाचे हजारो कोटी रुपये. जबाबदारीने सांगतोय, अजिबात खोटं बोलणार नाही. महाराष्ट्राचा अर्थमंत्री, महाराष्ट्राचं वित्त नियोजन विभाग ज्याच्याकडे, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर जो माणूस आहे, जो तुमचा लोकप्रतिनिधी अजित दादा पवार. मी ओबीसीच्या प्रश्नावर बोलत नाही बरं का. एससी आणि एसटी समाजाचं, समाज कल्याण विभागाचं 5 ते 6 हजार कोटी रुपये अजित दादा पवार अर्थमंत्री झाल्यापासून 5 ते 6 हजार कोटी रुपये वेगवेगळ्या खात्यांना वळती केलेत. काळूरामजी चुकत असलं तर पत्रकार बांधवांनी मला प्रश्न विचारायचा, नाही तुमच्यापर्यंत येऊ दिले. आता पुढचं सांगतो, या महाराष्ट्राचं बजेट 7 लाख करोड रुपयाचं आहे. या 7 लाख करोड रुपयापैकी फक्त 1% बजेट ओबीसीच्या आणि भटक्या विमुक्त जाती जमातींच्या सामाजिक न्याय हक्कासाठी दिलेत. 1%. म्हणून तुम्हाला आम्हाला राजसत्तेमध्ये जायचंय, म्हणून तुम्हाला आम्हाला शासनकर्ती जमात बनायचंय. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे, सत्ते वाचून सकल कळा झाल्या अवकळा. गावगाड्यातल्या दीनदलित, गोरगरीब, कष्टकरी बांधवांच्या वतीनं काय झालं? काळूरामजी, ही बारामतीची भूमी ही ऐतिहासिक आहे.
मी जबाबदारीने मी तुमच्या समोर काही मुद्दे मांडतोय, काही शब्द मांडतोय. खऱ्या अर्थाने नगर परिषदेचे प्रश्न वेगळे आहेत, काळूरामजी बोलतील. पण महाराष्ट्र लेवलला, मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये, मुंबईमध्ये, विदर्भामध्ये मी जातो. काही वैचारिक अधिष्ठान आपल्या कार्यकर्त्याला असलं पाहिजे. तुम्हाला मला सांगावंसं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांनी रिझर्वेशन दिलं, एक अवसर प्राप्त करून दिला, एक संधी तुम्हाला दिली. ही संधी देण्यामागचं कारण असं होतं की ही माणसं प्रवाहात आली पाहिजे. शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामधल्या, या भारत देशामधल्या दीनदलिताला गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळाला नव्हता, शिक्षण मिळालं नव्हतं, माणुसकीचं जीवन मिळालं नव्हतं, माणूस म्हणून त्याला जगू दिलं नव्हतं. तर त्या माणसाला सन्मानानं, इज्जतीनं जगवायचं असेल तर त्याला अवसर प्राप्त करून दिला पाहिजे, रिझर्वेशन दिलं पाहिजे, त्याला विशेष संधी दिली पाहिजे. ही आरक्षणामागची भूमिका होती बाबासाहेबांची. ज्या घरातली महिला चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधार्थ डोंगराच्या कुशीला जाते, ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. 6 महिन्याची मॅटर्निटी लिहू, महिलांच्या बाबतीतले सगळे कायदे, हिंदू कोड बिल असेल, ओबीसीच्या आरक्षणासंदर्भातला 340वा कलम असेल, 340वा कलम ओबीसी साठी आणि 341वा 42वा कलम एससी आणि एसटी साठी. पण काळूरामजी, बाबासाहेबांनी इथल्या ओबीसींना सांगितलं की तुम्हाला इथं अनेक आयोग येणार आहेत. लिलित आयोग आहे, सायमन कमिशन आहे, गोलमेज परिषद आहे, तुम्ही मागास म्हणून साक्ष द्या. पण इथल्या ओबीसीनी बाबासाहेबांना समजून नाही घेतलं. मी जबाबदारीने सांगतोय, बाबासाहेब म्हणाले तुम्ही या इंग्रजांसमोर तुम्ही साक्ष द्या की आम्हाला इथल्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान भेटत नाही. ओबीसीनी बाबासाहेबांना नाही समजून घेतलं, ओबीसीनी काशीरामांना नाही समजून घेतलं, ओबीसीनी बाळासाहेबांना नाही समजून घेतलं. ओबीसी नेहमी इथल्या पवार, पाटील, देशमुखांच्या पाठीमागे लागले. या बारामतीच्या ऐतिहासिक भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक काढणारा हरिपिराजी धायगुडे नावाचा एक धनगर समाजाचा शिक्षक या बारामतीमध्ये होता. अरे त्या माणसाला सुद्धा वाळी टाकण्याचं काम इथल्या ओबीसीने केलं. आज ओबीसीची परिस्थिती अशी आहे, ना दार का ना घाट का. धरतो दारातली नाही, धरतो घाटावरही नाही. म्हणून गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, बाबांनो, काळूरामजी सारखा एक माणूस मोठ्या हिमतीनं धनदांडग्या लोकांच्या समोर, जातदांडग्या लोकांच्या समोर, पैशाचा उन्मत्त माज असणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये निवडणुकीला उभा आहे. रोज तुमच्या दुःखामध्ये, सुखामध्ये, रोज तुमच्या अडीअडचणीमध्ये उभा राहणारा हा कार्यकर्ता आहे. यांना तुम्ही प्रचंड बहुमतानं, किती नंबरला, 5 नंबरला चिन्ह आहे त्यांचं, हत्ती या चिन्हा समोरचं बटन दाबायचंय. आता मी तुम्हाला अपिलिंग भाषेमध्ये बोलतो, हत्ती हे चिन्ह बाबासाहेबांचं आहे. तुम्हाला शपथ आहे, बाबासाहेबांच्या चिन्हाचा अपमान होऊ द्यायचा नाही. प्रत्येकानं जबाबदारी घ्यायची. 2 दिवस रात्र वैऱ्याचे, उद्याचा दिवस वैऱ्याचा आहे, उद्या नोटा निघणार आहेत, उद्या बंडल निघणार आहेत आणि बाबासाहेबांनी दिलेल्या तुमच्या लाख मोलाच्या मताचा सौदा करायला दलाल तुमच्या दारात येणार आहे. आता काय बोलावं, किती बोलावं, बरोबर बोलावं, चुकीचं बोलावं. देतील 500 रुपये, देतील 1000 रुपये, पण तुमच्या, आमच्या पुढच्या पिढ्यांचं, लेकरा बाळांचं दैन्य, दास्य, दारिद्र्य, झोपडपट्टी हे कधीही संपणार नाही. आणि तुमच्या आमच्या मताची किंमतच करायची तर आमच्या पोराला दर्जेदार शिक्षण द्या, हा जाब तुम्ही विचारला पाहिजे. 500 रुपये मत. आता कोणतरी बोलला की आम्हाला 5 वर्षात एक निवडणूक येते, आम्हाला पैसे मिळू द्या की. अरे पैसे तर किती मिळते, पण त्या राज्यकर्त्यांना विचारा ना. हे बघा, काळूरामला निवडून दिलं तर तुम्ही काय बोलाल? काळूरामजी काय बोलतील? मला बारामतीच्या जनतेनं निवडून दिलंय. अरे मग तो सातव नावाचा माणूस निवडून आला तर काय म्हणाल?
मला दादानं संधी दिल्या, मला दादानं निवडून आणलंय, मला ताईनं निवडून आणलंय. कळतंय का तुम्हाला? म्हणून माझी तुम्हाला हात जोडून कळकळी खूप काही बोलता येऊ शकतं, खूप काही बोलू शकतो आपण. पण बहुजन समाज पक्षाच्या व्यासपीठावर मी तुम्हाला जबाबदारीने सांगितलंय, जबाबदारीने सांगतोय, ज्या दिवशी हा बहुजन समाज जागेल, ज्या दिवशी ओबीसी बांधव दलितांना मतदान करतील, दलित बांधव ओबीसीला मतदान करेल, ओबीसी बांधव मुस्लिम बांधवाला मतदान करेल, त्याच दिवशी खऱ्या अर्थानं या भारत देशामध्ये लोकशाही आलेली असेल. गोरे इंग्रज गेले आणि काळे इंग्रज आले. बरोबर आहे का चुकीचं आहे? अहो हे पवार भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी जर अस्तित्वात असते ना तर या पवारांनी तुम्हाला आम्हाला मत द्यायचा सुद्धा अधिकार दिला नसता. जबाबदारीने बोलतोय, जबाबदारीने दिला असता. घरामध्ये खासदारकी, घरामध्ये आमदारकी, घरामध्ये उपमुख्यमंत्रीपद, घरामध्ये कारखानदारकी. मी एक उदाहरण सांगतो शेवटचं, कारण तुमच्या डोक्यामध्ये प्रबोधनाचा प्रकाश पडला पाहिजे. काय केलंय तुमच्या? काही माणसं म्हणतात, पत्रकार बांधव मला नेहमी विचारतात, हाके सर नेहमी तुम्ही पवार फॅमिलीवर टीका करता. रयत शिक्षण संस्था नावाची एक संस्था होती, रयत शिक्षण संस्था. रयत शिक्षण संस्थेचं अनुदान बंद पडलं होतं. संत गाडगे बाबांनी सरकारकडे रदबदली केली. कर्मवीर भाऊराव पाटील नावाचा माणूस गावागाड्यामधल्या दीनदलिताच्या, शोषिताच्या, डोंगराच्या, कुशीतल्या हर एक बहुजन समाजाच्या मुलाला शिक्षण देण्याचं काम करतोय. त्याचं अनुदान सुरू करा. त्यावेळी रयत शिक्षण संस्थेचा एक बायलॉज तयार झाला. रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष हा हयात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल. काळूरामजी नीट ऐका, रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष कोण असेल? महाराष्ट्राचा विद्यमान मुख्यमंत्री कोणी असो, कुठल्याही पक्षाचा असो. या तुमच्या बारामतीच्या पवारांनी काय केलं माहितीये का? त्या रयत शिक्षण संस्थेचा बायलॉज खाडाखोड केली, त्याच्यात बदलला. आणि तो बदलून काय केलं माहितीये का? रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष हयात शरद पवार असतील. बारामतीत बोलतोय. अजून एक वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेचा अध्यक्ष हयात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल. त्याच्या बायलॉज मध्ये खाडाखोड केली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा अध्यक्ष शरद पवार असतील. आता मी मोठ्याच 2 संस्था सांगितल्या. अशा 400 ते 500 संस्थांचे अध्यक्ष, डायरेक्टर बॉड्या ह्या पवार फॅमिलीनी व्यापलेले आहेत. आणि हाच अजितदादा पवार म्हणतो की एका एका घरामध्ये 5-5 पोरं पीएचडी करतायत. अरे तुझ्या घरात 400 संस्थावर अध्यक्ष पवार फॅमिली. काय दिवा लावणारे तुम्ही? कुठलं आंदोलन उभं केलं तुम्ही? कुठली शेतकऱ्याची लढाई तुम्ही उभी केली? कुठल्या दीनदलिताला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे म्हणून तुम्ही मोर्चा काढला? अरे दुसऱ्याने काढलेले कारखाने हडप करणारे तुम्ही, दुसऱ्याने उभी केलेल्या आंदोलनाचं प्रमुख तुम्ही. अरे पुरोगामी चळवळ पुणे शाहू आंबेडकरांनी उभी केली आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राचं आम्ही नेतृत्व करतोय. अरे काय अजितदादा पवार, बरोबर आहे का चुकीचं आहे? तुम्ही जो माणूस निवडून दिलाय तो या महाराष्ट्रामध्ये दलितांचा, ओबीसींचा कर्दन काय आहे हे सांगायला मी बारामतीमध्ये आलोय. आणि मला निमित्त उपलब्ध करून दिलंय काळूरामजींनी. काळूरामजी उभा नसता तर मी कशाला भाषण करायला तुमच्या समोर आलो असतो? महाराष्ट्रामध्ये ओबीसीची लढाई लढताना अनेक वार सहन केलेत. आरक्षणाची लढाई लढत असताना या महाराष्ट्रामध्ये अनेक आमदार आहेत. या आमदारांनी ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतली नाही, कुणीही घेतली नाही. कोणही माईचा लाल 1-2 नेते सोडले, भुजबळ साहेब सोडले, विजय वडेट्टीवार साहेब सोडले, 1-2-4 माणसं सोडली. कुणीही ओबीसीच्या बाजूने महाराष्ट्रामध्ये बोलायला तयार नव्हतं. अरे तुमची आमची लोकसंख्या किती? 50%, 60%. एससी एसटी बांधव फॉर्म्युलाच आहे, 85% बांधव तुमचे आमचे. पण तुम्ही आम्ही काय केलं? जाती जातीमध्ये भांडणं. तुम्ही आम्ही काय केलं? वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये भांडणं.
बाबांनो, खूप काही बोलता येण्यासारखं आहे. ज्या दिवशी ओबीसी बांधव जागेल, ज्या दिवशी बहुजन बांधव जागेल. अरे मी ज्या चळवळीत वाढलो, महादेव जानकर काशीरामांचे पट्ट शिष्य, आमचे BK कोकरे स्वर्गीय काशीरामजींच्या विचारावर चालणारे, आणि आम्ही सांगतोय लोकांना, कपाळ बडवून सांगतोय, अरे तुमचे नाहीत हे. आपलं कोण परक कोण ओळखायला शिका. अरे गावाच्या गाव तुमचे आहेत, वाड्याच्या वाड्या तुमचे आहेत, तांड्याच्या तांडे तुमचे आहेत, वस्त्याच्या वस्त्या तुमच्या आहेत, पण तुमच्यामध्ये एकी नाही. उत्तर प्रदेशमध्ये बहुजनांचं सरकार येऊ शकतं, पंजाबमध्ये येऊ शकतं, मध्य प्रदेशमध्ये चळवळ वाढू शकते, तेलंगणामध्ये, साऊथ मध्ये असेल, नॉर्थ मध्ये असेल. पण ज्या फुले शाहू आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला, सत्तेचं तत्व देशाला दिलं, मानवता, बंधुता, लोकशाही देशाला दिली, त्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये इथून पुढचा दौर हा बहुजनांचा असेल, ओबीसींचा असेल, दीनदलितांचा असेल, अल्पसंख्याकांचा असेल, एवढा आशावाद मी तुमच्या समोर व्यक्त करतो. आणि जाता जाता एकच सांगतो, काळूरामजी चौधरी यांचं चिन्ह लक्षात ठेवा आणि त्यांना प्रचंड प्रचंड बहुमताने बारामतीच्या नगर परिषदेमध्ये निवडून द्या. आणि ये अंदर की बात है, ये अंदर की बात है. काय सांगू का, संघमित्रा निवडून आली हे मी आजच जाहीर करतोय. काय म्हणतोय मी, निवडून आले ही मी आज इथं जाहीर करतोय. त्यामुळं आता शाण्यास अजून काही इसकडून सांगायची गरज नाही. बारामतीमध्ये आम्ही आलोय, वाघासारखं लढणाऱ्या माणसाला सपोर्ट करायला आलोय. अरे कोण कुठले, पवार, पाटील, देशमुख, कोण काय, या सगळ्या माणसांना आमचं सांगणं आहे, आमचा वाघ लढतोय, त्याला आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे. तेव्हा बारामतीमधल्या तुम्ही सगळ्या लोकांनी, आम्ही ज्यावेळी पदयात्रा काढली, त्या पदयात्रेमध्ये सहभागी झालेला तरुण वर्ग, पदयात्रेमध्ये सगळेजण येत असताना तुम्ही औक्षण केलं, सपोर्ट व्यक्त केला. आमच्या काळूरामजी म्हणजे कोण, आमचा काळूरामजी म्हणजे पथारीवाल्याला सपोर्ट करणारा, आमचा काळूरामजी म्हणजे कोण, हार विकणाऱ्या, फुलं विकणाऱ्या, रस्त्यावरती उतरून छोटे छोटे टपरी ठेले, हर एक माणूस येऊन काळूरामजींच्या गळ्यात पडत होता. अरे हे प्रेम सत्ताधाऱ्यांना आहे का, आहे? हे प्रेम रस्त्यावरती रोज रात्रंदिवस अहोरात्र काम करणाऱ्या काळूरामजींना आहे. हार जीत नंतरचा विषय, पण काळूरामजी आमचा लढतोय, त्यांच्या लढतीला हार्दिक सदिच्छा व्यक्त करतो. पण उद्याचा दिवस, उद्याची रात्र आणि परवाचा दिवस डोळ्यात तेल घालून उमेदवार मी आहे ही भावना डोळ्यासमोर ठेवून तुम्ही काम कराल असा आशावाद व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय ज्योती, जय मल्हार, जय आदिवासी.